आणि नंतर कोणत्याही धावा, मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलरसाठी विकेट हे काउंट केले जाणार नाही या मॅच नंतर. ही लास्ट मॅच आहे. इथपर्यंत धावा, विकेट्स, कॅचेस सगळं काउंट होईल, यानंतर नाही. लक्ष असू द्या. जाऊया मॅचकडे. 4 ओव्हरची मॅच. पहिली इनिंग टॉस जिंकलाय. पुन्हा एकदा परंपरेप्रमाणे खोपटे टीमने फिल्डिंग करण्याचा निर्णय. बॅटिंगसाठी तयार रॉयल उल्वे टीम. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन कट केलाय. गली पॉइंट मधून बॉलला काढलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल चाललाय दन 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 करे सीमा पार. चौकार. आमच्या प्रशांत म्हात्रेंनी नाईट स्पर्धेचं आयोजन केलं इथं. आमच्या प्रशांत म्हात्रेंनी नाईट स्पर्धेचं आयोजन केलं इथं. बेलपाडा 11 बेलपाडाच्या शाखे गाजतंय बघा हो चित्र तिथं. आडनाव 11 बेलपाडाच्या शाखे गाजतंय बघा हो चित्र तिथं. अप्रतिम A1 क्वालिटीचं हे आयोजन नियोजन आपल्याला पाहायला मिळालं. बेलपाडा 11 बेलपाडा आणि अर्णव 11 बेलपाडाचं आयोजन. ओ यावेळेस मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. लेग स्टंप सोडून चालला. बॉल वाईड आहे. अंपायर नीरज राणावत सर त्या ठिकाणी मात्र आम्हाला हा इशारा करतायत. एक्सपिरियन्स अंपायर आणि आज या स्पर्धेची संपूर्ण जबाबदारी 4 रात्रींमध्ये ज्यांनी खांद्यावरती घेतली आमचे नीरज राणावत सर, त्यांची टीम, दीपक बोराडे सर आणि त्यांच्या समवेत हैदर सर, चिता कॅम्प मुंबईहून ते या स्पर्धेसाठी आलेत. स्वागत आहे आपलं. जाऊया मॅचच्या दिशेने. दुसरा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन आणखीन एकदा कट केलाय. बॉल त्याच क्षेत्रामध्ये निघून चाललाय जिथे पहिला बॉल मारला होता. रन आणखीन मिळतील 4 आणि हा चौकार. इथं आपण पाहताय 2 चौकार आलेत आणि 1 वाईड बॉल. टोटल 9 रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतील. 2 बॉल झालेत. सॉफ्टरने ड्राईव्ह केले. बॉल चालला एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर आहेत. आउटफील्ड मध्ये एक सिंगल रन आली. स्ट्राईक रोटेट होताना पाहायला मिळेल. बेलपाडा गावचे आमचे सन्माननीय अमित शेठ अर्थातच बाळाभाई यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयांचं रोख रक्कम आम्हाला प्राप्त झाले. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करीत आहोत आपण केलेल्या सहकार्याबद्दल. हे सहकार्य खरं तर प्रत्येकाचं अपेक्षित असतं आणि अपेक्षेप्रमाणे प्रत्येक जण सहकार्य करतं सुद्धा. शॉर्ट बॉल होता लेग साईडला मारण्याचा प्रयत्न, परंतु सर्कल मधून बाहेर येत बॉलला अडवलं. फेकने तोपर्यंत 1च रन. इथे मात्र मिळेल 40-11 नंबरचे जर्सी रितेश आपल्याला ठिकाणी पाहायला मिळाले. आणि हेच टीम साठी ज्यावेळेस एखादा डिपार्टमेंट मधून रोल निभावण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र ते सर्वतोपरी निभावावे. अभिजित ठाकूर गोलंदाजी मार्क वरती नुकताच मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड घेतलाय त्यांनी जासईच्या विरुद्ध. शॉर्ट बॉल पंच केला. बॅकफुटला जाऊन बॉल चाललाय डीप कव्हर आणि पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार नंबर 3 या ओव्हर मध्ये आलाय. 4 रन. बॉल तयार आहे. बॉलिंग मार्क होते अभिजित ठाकूर. पुन्हा एकदा गीतेश तयार. वन ऑफ द बेस्ट बॅटल ऑफ द नाईट आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला दिग्गज गोलंदाजांचा भरणा असलेला खोपटा संघ आणि दुसऱ्या बाजूला जर विचार केला तर सर्व युवा यंगस्टर डायनामाइट बॅट्समन असलेले खेळाडू रॉयल उल्वे टीम मध्ये आहेत. ही बॅटल पाहण्यासारखी असणार आहेत. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. थ्रू द कव्हर. बॉल चाललाय डीप मध्ये. प्रोटेक्शन नाहीये. इट्स अ 4 रन. 4था चौकार आला आहे या ओव्हर मधून. टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 20. 24 नो लॉस. सगळ्यांचा
पहिली ओव्हर अशी असावी खरं तर खोपटे टीमसाठी, ज्यांनी पहिल्या या ओव्हरमध्ये 20 रन आतापर्यंत खर्च केल्यात। या संपूर्ण प्रवासामध्ये आतापर्यंत 3 मॅच खेळलेत, तिन्ही मॅचमध्ये पहिल्या ओव्हरमध्ये एवढ्या धावा जाताना पाहिल्याच नव्हत्या। परिणामी अभिजित ठाकूर सारख्या गोलंदाजाला टार्गेट करणं हे खऱ्या अर्थाने फार लाक्षणिक बाब आहे, लक्ष वेधून घेणारी गोष्ट असणार, कारण समोर गीतेश आणि चंदन जे बॅट्समन पहिल्या मॅच पासून आक्रमक होत आलेत, पहिल्या मॅच पासून त्यांचा चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला, जे मोठे फटके खेळण्यामध्ये तरबेज आहेत, मोठ्या फटक्यांमध्ये डील करणं ते पसंत करतात, खास करून ते बॅट्समन अजून क्रीजवर आहेत। हा बॉल पहा, लेंथ बॉल होता, टप्पा थोडा मागे ठेवला होता आणि कमी गतीने डिलिव्हर झाला बॉल बरोबर विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन थांबतोय। आयुष भगत बॉलिंगसाठी तयार असताना आपल्याला पाहायला मिळतोय। जरी मरी आई खोपटे टीम या मॅचला सोडेल असं तर दिसत नाहीये, परंतु दुसऱ्या बाजूला रॉयल उल्वे टीमच्या बॅटिंगचा दबदबा अजूनही कायम आहे या मॅच मध्ये। इथे पहा शॉर्ट बॉल, पिकअप शॉट, बॉल लॉंग ऑन सीमा पार, बेधडक षटकार, 6 रन। आज खरं तर रात रंगीन आहे, त्यामुळे असे गाणी आपल्याला नक्कीच ऐकायला मिळतील, परंतु इथे पहा स्टँड डिलिव्हर्ड अँड डिस्पॅच, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर स्टेट बॅटने खेळलेला 20 शेप मध्ये हा येतोय षटकार। दम लागतो, हेच गाणं सध्या तरी या दोघांच्या बाबतीत फेमस होताना दिसेल। आणि इथे पहा क्लीन बोल्ड, आणि जी सर्व परिस्थिती हातामध्ये होती आता ती सध्या तरी या बॉल नंतर हाताबाहेर जाताना दिसेल। 32-1 रॉयल स्पोर्ट्स उल्वे टीम। अच्छा ओके, फरमाईश होती, चालेल, काही हरकत नाहीये। रात्री 12 नंतर अशा फरमाईश भरपूर येतात आणि शुभेच्छा पण भरपूर येतात, परंतु पैसा येत नाही, हे फार दुर्दैव आहे। हा, खिशात हात घालायला पाहिजे ना। डीजे ऑपरेटर आपल्यासाठी गाणे वाजवेल, त्यासाठी काहीतरी टिप आपण सोबत घेऊन यावी, ते भेटून काय फायदा झाला मग। ओ यावेळेस पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळायचं होतं, बॉल हवेमध्ये सेफ झोन मध्ये आहे का, फिल्डर डाऊन द बॉल, कॅच अप, ओ बिग मिस्टेक ओव्हर देअर। आणि आता मात्र धोका फार मोठा पहा, विकेट कीपर त्याच्या बाजूला फर्स्ट स्लिप, त्याच्या बाजूला सेकंड स्लिप, तिघेही एकाच ऍक्शन मध्ये उभे असलेले पाहायला मिळाले। डोक्यावरती हात लावले, आता त्यांना कळून चुकलंय की फार महत्वाची विकेट त्यांनी गमावली, कारण गीतेश जो सेट होण्याचा प्रयत्न करतोय त्याची कॅची सुटली। पुन्हा एकदा खोदून काढला बॉल ऑफ साइडला, लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल रन आली आहे, एक धाव मिळते टीमची टोटल एका धावेच्या मदतीने जाऊन पोहोचले। 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 रन, रॉयल उल्वे 1 विकेट त्यांनी गमावले, अजूनही 2 ओव्हरचा खेळ बाकी आहे, त्यामुळे टार्गेट किती असेल या मॅच मध्ये खोपटे टीम समोर हे पाहायचे। कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा नगरसेवक चषक 2026 अंतिम रात्र। ऐकूया सुमधुर संगीत डीजे मॅडी यांच्याकडून। टाळ्यांनी पोट भरत नाही।
ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा बॉल सोडून दिला आणि इथे हा वाईट बॉल मिळतो. पण खरं तर या गोष्टी मजेपुरता ठीक आहेत तेवढ्या, परंतु कसं आहे, प्रत्येकाला आपापला धर्म प्यारा असतो, प्रत्येकाला आपापल्या गोष्टींवरती प्रेम असतं. कारण ही गोष्ट खरं तर समालोचनातून आम्ही बोलणं हे थोडंसं चुकीचं राहील. त्यामुळे यूट्यूबला म्यूट आहे, इथे एन्जॉय करा तुम्ही या गोष्टी. शॉर्ट बॉल या ठिकाणी पुन्हा एकदा ऑफ स्टंपच्या बाहेर चाललाय बॉल असं काही अंशतः वाटत होतं. संकेत त्या ठिकाणी अपील करताना दिसले, परंतु चांगला बॉल मंथनने या ठिकाणी मात्र हाताळला. मंथन या जरीमरी आई खोपटे टीमकडून जेव्हापासून खेळतोय या संपूर्ण रात्रीमध्ये त्याची इकॉनॉमिकल बॉलिंग हे लक्षवेधी राहिली. शॉर्ट बॉल होता ऑन साईडला मिड विकेटकडे, एक टप्प्यावरती आणि दुसऱ्या टप्प्यावरती बॉलला पकडला जाते तोपर्यंत एकच सिंगल रन आली आहे. टीमची टोटल सिंगलने पुढे जाते 37ला 1 रॉयल उल्वे टीम. मंथनने आतापर्यंत 2 बॉल हाताळले, 2 बॉलमध्ये 2 सिंगल रन सोबत 2 धावा खर्च केल्यात. त्यामुळे आता जी जबाबदारी आहे ती संपूर्ण मंथन आणि त्याच्यानंतर येणाऱ्या बॉलरवरती राहणार आहे. कारण पहिले 2 बॉलर हे काही अंशतः मी म्हणेन निष्फळ ठरलेत. पहिल्या ओव्हरमध्ये तर 20 आल्या. जो बॉलर खरं तर मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच घेऊन गेला अभिजित ठाकूर, त्याला पहिले टार्गेट केलं. इथे पहा, ओ कडक शॉट, घुटना टेक और सिक्सर देख, ये 6 रन. स्पर्धा करतो नाईटची. कडेच आहेत आणि बाकी कोणाची ती हिंमत नाहीये एवढं क्लिअर सगळं माईक वरती बोलण्याची. नीरज सरांना माहिती आहे सगळ्या गोष्टी, ते गेले त्यातून. 43ला 1 या स्थितीमध्ये संघ अजूनही 9 बॉलचा खेळ उर्वरित शिल्लक आहे या मॅच मध्ये. आणखीन एकदा पहा, फॉलिंग स्वीप मारण्याचा प्रयत्न झाला होता परंतु कोणतंही यश येत नाहीये. आजच्या रात्रीमध्ये गीतेशने मात्र सर्वांचं लक्ष वेधले, सर्वांची मनं जिंकलेत आणि त्यासोबत चंदनला देखील आपण विसरून चालणार नाहीये, ज्याने आजच्या दिवसामध्ये धुवाधार फलंदाजी येणारा प्रत्येक टीमच्या मेन बॉलर्सला टार्गेट केलं. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांच्या माध्यमातून धावा आल्या आणि एक मॅच मागील मॅच तर अशी झाली ज्यामध्ये 72 धावांचं लक्ष त्यांनी उभं ठेवलं होतं. इथे देखील पहा, बॅकफुटला जाऊन कट केलाय स्क्वेअर मध्ये, स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे बॉल थांबणार आहे. 2 झाल्या, 3 झाल्या आणि इथे 3 रन पूर्ण केल्या जातील. चौथीचा ट्राय केला जाईल का नाही. धावा आल्या 3-3च्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचते 46 वरती. 46 for 1. शेवटचा बॉल अजूनही बाकी आहे. 46 धावा आतापर्यंत झाल्यात. मंथन आतापर्यंत फक्त 11 धावा या ओव्हरमध्ये आल्यात आणि त्यातही विशेष कौतुक करू आम्ही आयुष भगतचे 2 षटकार, एक डबल एक सिंगलच्या मदतीने 15 धावा त्यांनी देखील खर्च केलेल्या. इथे देखील पहा, समोर पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, इनफिल्ड मधून बॉल सुटला, मागे विकेट कीपर कडे थ्रो होतोय का बॉलिंग एंड कडे पाहायचंय. गीतेश डेंजर एंडला धावत होता परंतु पाहता पाहता 2 रन वेगाने पूर्ण केल्या. 2 रनच्या मदतीने टीम रॉयल उल्वेची टोटल जाऊन पोहोचले 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48. आता शेवटची ओव्हर टार्गेट सेट करणारी ओव्हर आहे. ऐकूया डीजे मॅडी यांच्याकडून संगीत. स्पर्धा होती. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि काहीशी बातचीत लगेच त्या ठिकाणी मात्र होणार आहे. आत्ता रणनीती ठरेल 48 तर बनल्या 3 ओव्हरमध्ये. पुढच्या
ओव्हरमध्ये अर्थातच शेवटच्या 6 बॉलमध्ये किती धावा येतील यावरती या मॅचचं भवितव्य अवलंबून आहे. खर तर फेरी गटातील राऊंड ग्रुपमधील ही शेवटची मॅच. यानंतर डायरेक्टली सेमीफायनल राऊंड्स इथे मात्र सुरू होतील. भिवंडीला एक स्पर्धा होती. आता जेव्हापासून 12th मन पाण्याच्या बॉटल्स मैदानामध्ये घेऊन जायला लागल्या त्यावेळेस तेव्हापासून आयोजकांचा ते रथाचा किंवा युनिक अँटिक कारचा आणि विशेष करून त्यांचा खर्च त्यांची एनर्जी ही वाचायला लागली. त्यामुळे त्यांच्या आयोजकांमध्ये कोणी असो किंवा नसो 12वे प्लेयर पाणी घेऊन आतमध्ये जातील ही प्रथा मात्र आता रुजू झाली आहे. त्याला 12व्याचा घमटा आहे ना. आणि आता असं वाटतं की माझ्यासोबत दशरथ पाटील सर ड्युएलला बसलेत. 48ला 1 पहिला बॉल डॉट. मंदार घरत बॉलिंगसाठी तयार. पुन्हा एकदा फुटवर्क मध्ये मिस्टेक होताना पाहायला मिळते. रनअप मध्ये व्यत्यय येतो आणि त्यामुळेच कदाचित इथे थांबावं लागलंय. मनीष बॉलिंग मंदार बॉलिंगसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. 2315 मनीष नावाची जर्सी कदाचित त्याची नसावी परंतु खेळ अप्रतिम आहे. इथे पहा गीतेश थांबायला तयार नाहीये. 26 वरती आणखीन एक त्याने हॅमर केलेला हा वैयक्तिक षटकार. टीमची टोटल या षटकाराच्या मदतीने जाऊन पोहोचलीये ती 54 वरती. स्वतः चाललाय 32 वरती षटकार. इथून मागच्या 3 रात्रींमध्ये जी मजा आतापर्यंत आपण केली नव्हती आता शेवटची रात्र एन्जॉय करून घ्या सर्वांनी. मन मोकळेपणाने ही स्पर्धा एन्जॉय करा. ओ इथे देखील पहा बॉल हातातून सुटलाय. आता ही चूक कोणाची हे ठरवण्याची वेळ नाहीये. चूक झाली ही कबूल करण्याची वेळ आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. थँक्यू. काय कमालीचं संगीत. जुन्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. जे जुने कोलीवाडे होते ज्या जुन्या आठवणी होत्या गावातल्या सर्व जे जुने जाणते व्यक्ती होते ज्येष्ठ नागरिक होते ज्या पद्धतीने होळी साजरी व्हायची पूर्वी आता तसं क्लायमेट पाहायला मिळत नाही. शहरीकरण झालं त्यामुळे बरीचशी बंधने आली सणांवरती. आता तोच पवित्र सण आपला येतो होळीचा सण. इथे पायावरती बॉल लागल्यानंतर अपील झाली परंतु इथे डॉट बॉल आहे. अजूनही एक शेवटचा बॉल बाकी आहे मंदारेच्या ओव्हर मधील म्हणजे टार्गेट सेट करणारा बॉल. 58 तर 2 बॉल आहेत. ओके येस 2 बॉल. इथे देखील पहा स्विंग आणि इथे मात्र कनेक्ट झालेला बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. फायनली सफलता मिळाली आहे आफ्टर लॉंग टाइम आणि इथे मोठी विकेट घ्यायला लागली आहे. गीतेश बॅक टू द डग आउट.
फक्त चला पुढील 3 टीम्स जे उपस्थित आहेत त्यांचे कॅप्टन्स प्लीज रिपोर्टिंग करा. आपण गावदेवी दहिसर, त्याचबरोबरीने भातान श्रीदत्त भातान आणि शेलगर दहिसर आलेत. भातान टीम रिपोर्ट करा. आपण भातान टीम गावदेवी दहिसर आलेले आहेत. भातान टीमचे कॅप्टन किंवा प्रतिनिधी कोणी आला असेल तर कृपया स्टेजशी संपर्क साधा. आणि शेलगर टीम आपण देखील कृपया संपर्क करायचा आहे. शेलगर टीमचे सुद्धा कॅप्टन आलेले आहेत. वेलकम. आता उरलेत फक्त भातानवाले. परंतु जर यूट्यूबमधून आपण ऐकत असाल तर आयोजकांना संपर्क तरी करा ॲटलिस्ट की आपण कुठपर्यंत आलेला आहात, आपल्या अपडेट्स द्या म्हणजे आम्हाला पुढचं नियोजन करता येईल. सेमीफायनलची मॅच खरं तर या ठिकाणी खेळली जाणार आहे. त्यासाठी हा आयोजकांचा प्रयत्न आहे. त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतोय की आपण प्लीज, आपल्या रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या उपस्थितीची नोंद करा. भातान टीम आणि आयोजन कमिटी टीम प्लीज सर्वांनी स्टेजवरती. आयोजन कमिटी टीम चला मॅचला सुरुवात करूया. 59 धावांचं लक्ष्य, 59 टू विन. जरी मरी आई खोपटे टीम 59 धावांचं लक्ष्य आपल्या समोर आहे 24 बॉल मध्ये. आयोजन कमिटी सर्व टीम प्लीज आपण स्टेजवरती यावं कारण पुढची संपूर्ण दिशा ठरवायची आपल्याला. हा कॅप्टन ऑफ भातान. चला आता मी मॅच अनाऊन्स करतोय. भातान आणि दहिसर हा पहिला सेमीफायनलचा सामना या ठिकाणी मात्र होईल. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे वरती आणि यातून जिंकणारी टीम पुढचा सामना खेळेल सेमीफायनल नंबर 2 शेलगर टीम सोबत. इज दॅट क्लिअर? हे लक्ष असू द्या आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सुरुवात करा प्लीज, मेक इट फास्ट. प्रॅक्टिस आता थांबवा आपण आणि सामना सरळ सुरू करा. 59 धावांचं लक्ष्य, 24 बॉल तुमच्याकडे आहेत. जवळजवळ 14.25 ची सरासरी तुम्हाला मेंटेन करायची आहे. बॉलर तयार. ओपनर बॉलर टीम रॉयल उल्वेचा चंदन. ओव्हर द विकेट, व्हेरी फर्स्ट बॉल. पहिलाच बॉल. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती रॉयल उल्वे टीमने, आता तीच सुरुवात मिळाली आहे जरी मर्याई खोपटे टीम साठी. हा पहिला चौकार. गावदेवी दहिसर आणि भातान टीम कॅप्टन कृपया दोन्ही टीमचे कॅप्टन्स स्टेजवरती या आणि मॅच 3 ओव्हरची होईल. यात नो आर्ग्युमेंट. ऑल आउट अपील त्या ठिकाणी होते परंतु हा उत्साह होता या अपील मध्ये. देर इज नो एनी कॉन्फिडन्स. त्यामुळे असा दबाव सहजासहजी नीरज राणा व सरांवरती पडणार नाहीये. चला गावदेवी दहिसर टीम आणि भातान टीमचे कॅप्टन आलेत. फर्स्ट ओव्हर ब्रेक मध्ये आपण टॉस करूया.
तोपर्यंत तुम्हाला वेळ आहे, 4 बॉलची वेळ. इथं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शेलगर सुद्धा आलेत. शेलगरचे कॅप्टन स्टेजवर आहे. आपण सिंगल एक धाव इथून देखील पूर्ण केली जाते आणि टीमची टोटल 5 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवरती आहेत. अपेक्षित सुरुवात, रिक्वायर रन रेट 14.25, 14.25. बॉलिंग मार्कवरती बॉल होता यार चंदन. इथे सॉफ्ट ने ऑन साइडला फ्लिक केलाय. मिड विकेटला बॉल येतो. 2 धावांचा प्रयत्न चालवला, बॉल हातातून सुटला आणि त्यानंतर गीतेशने केलेली चूक. 2 रन इथे टीमला मिळतील. जस्ट 2 आणि या 2 रनच्या मदतीने टीम ची टोटल जाऊन पोहोचले 7 वरती. 4 बॉल आतापर्यंत झालेत. दोन बॉल नंतर टॉस होईल. दोन्ही टीम कॅप्टन कुठे जाऊ नका आपण. गावदेवी दहिसर आणि भातान उचलून खेळायचा होता. पुन्हा एकदा बॉल चालला मागे. मिड विकेटला फिल्डर आहेत. 1 रन पूर्ण केले. 2 धावेचा प्रयत्न होता होता थांबला आणि फायनली एका धावेवरती समाधानी व्हावं लागते. 8 रन मिळत. आता इथे जर एखाद मोठा फटका आला तर कदाचित रिक्वायर रन रेटच्या जवळ जातील, म्हणजे 14.25 आणि षटकाराबरोबर 14 होतील, म्हणजे एक ऑन एन एव्हरेज तुम्ही बरोबर जाल या संपूर्ण मॅचच्या रन चेसिंग साठी. 4 ओव्हरमध्ये तुम्हाला जिंकण्यासाठी 59 धावा बनवायच्या आहेत. बॉलिंग मार्क वरती बॉलर तयार होताना आपल्याला पाहायला मिळेल. चंदन लास्ट बॉल ऑन साइडला खेळले. पुन्हा एकदा गॅप मोठी आहे. गीतेश बॉल वरती झपटतोय परंतु 2 धावा नाही रोखू शकत. 2च्या मदतीने टीमची टोटल डबल डिजिट 10 वरती जाऊन पोहोचली आहे. आणि आता आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी होईल टॉस. गावदेवी दहिसर आणि भातान या 2 टीमच्या दरम्यान टॉस केला जाईल. गावदेवी दहिसर आणि श्रीदत्त भातान टीमचे कॅप्टन कृपया या स्टेजवरती. टॉस उडून घेऊया. मला वाटतं टॉस उडवायला काहीच हरकत नाहीये. स्पर्धेचे आमचे प्रमुख आयोजन करते आशिष कडू यांच्या शुभ हस्ते हा टॉस सेमीफायनल नंबर 1 चा होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. मॅच 3 ओव्हरचे, विचार करून डिसिजन घ्या. टॉस जिंकला गावदेवी दहिसर टीम वन द टॉस आणि डिसिजन आपला ही मॅच संपण्यापूर्वी आम्हाला कळवा. 18 बॉल 49 रनची गरज. पहिला बॉल स्वीप करायचा होता. या मैदानावरती आपण पाहिले या मागील 2 मॅच मध्ये रॉयल उल्वे टीमच्या गीतेश आणि चंदनने जी पार्टनरशिप बिल्ड केली होती, सांगितले ही मॅच अगदी शेवटचे राऊंड पैकी आणि फ्रेश राऊंड पैकी षटकार येतोय आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली. आणि यानंतर पहा, लक्ष असू द्या, ज्या 4 टीम राहणार आहेत शेवटी, आता श्रीदत्त भातान, गावदेवी दहिसर, शेलगर आणि त्यानंतर यातून जिंकणारी टीम, या 4 टीम राहतील. त्यांच्यामध्ये होणाऱ्या ज्या मॅचेस आहेत तिथून पुढे तुमचे कोणतेही रन्स, तुमचे विकेट्स, तुमच्या कॅचेस काउंट केल्या जाणार नाही. मॅन ऑफ द सिरीज, बॅट्समन, बॉलर आणि फिल्डरसाठी जे आहे ते इथपर्यंत ही मॅच, ही शेवटची इनिंग आहे, इथे काउंट होतील, यानंतर काउंट होणार नाही, अशा आयोजकांच्या सूचना आलेल्या आहेत. त्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. 3 बॉल आतापर्यंत झालेत. पहिला बॉल डॉट, दुसरा बॉल षटकार आणि आता तिसरा बॉल डॉट. बॉलिंग मार्क वरती अश्वित तयार. हा देखील बॉल पहा, पण काय झाले मैदानामध्ये क्विक, त्या ठिकाणी मात्र स्टंपिंग पाहायला मिळाली. खूप चांगला त्या ठिकाणी प्रयत्न झाला, परंतु आमचे हैदर सर त्या ठिकाणी मात्र आहेत, जे खऱ्या अर्थाने क्वालिफाईड पंच या स्पर्धेसाठी यासाठी हवेत. सेलगर टीमचा वंडर बॉय आदी भगत, वेलकम.
आपलं हार्दिक स्वागत आहे. पुन्हा एकदा पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. तर काय घडलंय ऑन द लाईन सध्या ते तरी आहेत आणि त्यामुळे प्रेशर बनवलाय रॉयल उल्वे टीमने. आता जरीमरी आई खोपटे टीम वरती. शेवटचा बॉल 16 रन आतापर्यंत स्कोर बोर्डवर. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न. काय घडले पाहूया. पंच या ठिकाणी मात्र सांगतायत इट्स फेअर डिलिव्हरी. फेअर असल्याचा हा प्राथमिक अंदाज आणि लगेच चेक करण्याची मागणी आय गेस बॅटिंग करणाऱ्या टीमने चॅलेंज केले. नीरज सर बॅटिंग करणाऱ्या टीमकडून चॅलेंज झाले. दीपक बोराडे सर आम्हाला टेक्निकल रूम मध्ये जॉईन करतील आणि ते सांगतील वाईट आहे की नाही. तसेच साहिलजी भगत आपल्याला देखील विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. डॉट बॉल. तर शेलगर गावचे गोल्डन मॅन साहिलजी भगत यांना विनंती आहे की आपण कृपया व्यासपीठावरती आपण आमंत्रित आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आणि उर्वरित 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 43 रन. 12 बॉल 43 पाहिजे 16 झालेत. इथे देखील ऑप्शनच्या बाहेरचा बॉल आणि त्याला अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली आहे. सफलता इथे मात्र मिळाली आणि धक्का बसलाय तो जरीमरी आई खोपटे या टीमला. बॅट्समन त्यांचा होते बाद. पहिल्या ओव्हरमध्ये वाटलं होतं की धावा चेस होतील परंतु त्यानंतर सेकंड ओव्हरमध्ये झालेली दमछाक आता मात्र जरीमरी आई खोपटे टीमला न परवडणारी. फक्त 6 धावा त्या ओव्हरमधून आल्यात. बॉल तयार. संकेत पुन्हा एकदा पहा. फिंगर्स रोल केल्या होत्या. बॉल टर्न झाला. त्यानंतर कॉट अँड बोल्टची जी संधी निर्माण झाली त्या संधीला मात्र परावर्तित केले. सुवर्ण संधीमध्ये कॅच पकडली आहे. बॅट्समन नंबर 2 मैदानाच्या बाहेर. संकेत 2 बॉलवरती 2 विकेट्स मिळवले त्याने आपल्या टीमसाठी. आता मात्र विकेट हॅट्रिकची संधी त्याला मात्र उपलब्ध झाली प्राप्त झाली. पाहूया काय घडते या स्पर्धेमधील. विकेट हॅट्रिक पूर्ण होईल का. एक झालीय. 2 झालेत. आता तिसरीची संधी या ठिकाणी मात्र असेल. संकेत बॉलिंग मार्क वरती तयार. नवीन आलेला बॅट्समन आयुष भगत हा देखील सेकंड ओव्हर मध्ये चांगली बॉलिंग करतो आपल्या टीमसाठी खोपटे टीमसाठी. ऑप्शनच्या बाहेर झालेला बॉल सोडून दिला. व्हाईट बॉलचा इशारा येतो अंपायर हैदर सरांकडून. एक्स्ट्रा रन मिळते. संकेत या ठिकाणी मात्र बॉल थोडे जास्त ब्रेक करताना पाहायला मिळतोय. लेग ब्रेक बॉलिंग आहे. पूर्ण ऍक्शन आपल्याला क्लिअर आणि क्लीन दिसते. पाहू शकता आणखीन एकदा ऑप्शनच्या बाहेर रिलीज केलेला बॉल परंतु रिटर्न क्रीजच्या आतमधून चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. सो इट्स अ डॉट बॉल. 17 रन आतापर्यंत झाल्यात. मॅच थोडीशी दूर चालली आहे. मॅच रॉयल उल्वे टीमच्या पक्षामध्ये सध्या तरी झुकतं माप देते.
इथे देखील आपण पाहता बॉल थोडा वेळ हवेमध्ये राहिला, परंतु पॉइंट मध्ये बॉलला अडवेल फेकेल तोपर्यंत एक सिंगल रन आली. स्ट्राईक रोटेट करताना आयुष भगतला आपण पाहिलं. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे ओव्हर मधील. पहिले 2 बॉल 2 विकेट, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर पुढच्या बॉलवरती पुन्हा अपील झाली व्हाईट बॉल साठी, परंतु तो डॉट निघाला आणि आता सिंगल. उचलून खेळलेत बॉल, जास्त वरती गेलाय. लॉंग ऑफचा आणि लॉंग ऑनचा फिल्डर एकत्र आलेत आणि लॉंग ऑनच्या फिल्डरने सांगितलंय इट्स माय कॅच अँड आय विल टेक कॅच. बॅट्समन आउट. सध्या हेच गाणी सध्या ट्रेंडिंग मध्ये, तारपा सॉन्ग, आदिवासी सॉन्ग. गाणी फार काही कळत नाही, परंतु ज्याला कळलं त्यांनी मजा घेतल्याशिवाय राहत नाही. संकेत बॉलिंग मार्क होती. शेवटचा बॉल या ओव्हर मध्ये. आता 7 बॉल मध्ये 41 पाहिजे. पुढे चाललाय, यावेळेस अटॅक केलाय. फ्री फायर देत असताना आपण पाहू शकाल हा येतो षटकार. अजूनही आशा जिवंत आहेत हे छाती ठोकपणे सांगतोय नवीन आलेला बॅट्समन. षटकार. सहा बॉल मध्ये 35 रनची गरज आहे, म्हणजे प्रत्येक बॉल वरती आता तुम्हाला षटकारच पाहिजे तरच सामना बनू शकतो, अन्यथा कठीण आहे. 7 बॉल मध्ये 7 षटकार पाहिजे होते, त्यातील एक तर आला वैभवच्या बॅटमधून. आता सगळे मारायचेत म्हणजे आयुष भगतला स्ट्राईक वरती शेवटपर्यंत राहावा लागेल. पर्यायी एखादा वाईट बॉल आला, बॉल विकेट किपर कडून सुटला तर स्ट्राईक रोटेट होईल हा प्रश्न नंतरचा, परंतु आता आयुष भगतलाच ही जबाबदारी खांद्यावरती घ्यावी लागणार आहे. नशीब पालटतं, फक्त तुमच्यामध्ये जिद्द हवी. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु स्क्वेअर लेग मध्ये गीतेश भक्कम भिंतीप्रमाणे उभा आहे. फिल्डिंग डिपार्टमेंट खूप चांगल्या रीतीने तो सांभाळतो. असे विक्रम बऱ्याच वेळा टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामध्ये घडताना आपण पाहिलेत. किंजल ट्रॉफी मध्ये गावदेवी गावठाण आणि वाकल्यांची मॅच आठवा. चढवलेले करण मडवीने हल्ले शेवटच्या ओव्हरमध्ये 37 धावांची गरज होती आणि त्या 37 धावा त्याने मारलेल्या, हे विसरून चालणार नाहीये. परंतु आता या मॅच मध्ये तशी दिशा ठरताना दिसत नाहीये. 4 बॉलचा खेळ शिल्लक आणि 4 बॉल मध्ये 34 धावांची आवश्यकता आहे. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न. समोर विकेट ची संभावना होती, परंतु फिल्डरच्या हातातून बॉल सुटला. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येतोय. थांबूया आपण डीजे, लगेचच मॅचला सुरुवात होईल, कारण की बॉल लगेच मैदानामध्ये आलाय. मॅच संपण्याची तयारी या ठिकाणी स्पष्ट होते. पुन्हा एकदा बॉल चालला मिड विकेट कडे. आणखीन एक डॉट बॉलची भर या ठिकाणी पडते आणि या डॉट बॉलच्या बरोबरीने आता धावा 29 वरती थांबल्यात. ओ बॉल उचलून खेळलेत. फ्लाय होत चाललाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. 1 बॉल बाकी अजून. 6 रन अजूनही 24 पाहिजे 1 बॉल मध्ये. चला, गावदेवी दहिसर टीम डिसिजन काय घेतलाय? गावदेवी दहिसर टीम फिल्डिंग ओके. 3 ओव्हरची मॅच आहे, लक्ष असू द्या. आणि अभिनंदन टीम रॉयल उल्वे चालली आहे सेमी फायनल मध्ये या स्पर्धेच्या. अभिनंदन आणि हार्ड लक टीम. जरी मरी आई खोपटे, आपण चांगला प्रयत्न केलात आणि संघर्ष या ठिकाणी मात्र आपण चांगला करताना दिसून आलात, परंतु हार्ड लक आपण या स्पर्धेतून इथंच तुम्हाला निरोप घ्यावा लागतोय.
आणि या सामन्याचा हिरो मॅन ऑफ द मॅच मिस्टर गीतेश मडवी. 13 बॉल 32 रनची विस्फोटक पारी खेळली आहे. तो गीतेश ठरला मॅन ऑफ द मॅच. चला उलवे टीम आपलं सेलिब्रेशन कृपया आपण बाहेर करा. गावदेवी दहिसर टीम चला. Congratulations, Royal Ulve team. You are entered into the 4. अर्थातच सेमीफायनल नंबर 2 खेळण्यासाठी शेलघर टीम तुमची वाट पाहत होती आणि फायनली सेमीफायनल नंबर 2 ची हे सर्व सूत्र आता क्लिअर झालेत आणि सेमीफायनल नंबर 1 ला या ठिकाणी सुरुवात होईल. सेमीफायनल नंबर 1 मध्ये पुन्हा एकदा मी आवाजामध्ये करतोय परिवर्तन. आमचे सहकारी सचिन गिरी सर या ठिकाणी येथील कॉमेंट्री बॉक्स